नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या MPSC लाईव्ह प्लस ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅचमध्ये. आज आपण आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये सकाळी एक सरळ सेवा ऑनलाईन टेस्ट क्रमांक 4 घेण्यात आलेली आहे. सर्व कोर्सेसमध्ये ती अपलोड करण्यात आलेली आहे. या टेस्टमध्ये जे काही प्रश्न आपण दिलेले होते या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण करत आहोत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या कोणत्याही सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील किंवा पॅटर्न निश्चित करतील की या पॅटर्नवर आपल्याला पुढे जाऊन प्रश्न विचारले जाऊ शकतात. सोबतच म्हाडा एक्झाम येत आहे आणि तलाठी परीक्षा देखील लवकरच होणार आहे, नोटिफिकेशन येणार आहे. त्यामुळे या सरळ सेवा परीक्षांची तयारी करण्यासाठी आपलं हे जे सेशन असेल दररोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये सरळ सेवेसाठी असेल आणि रात्री 9 ते 10 या वेळेत MPSC साठी असेल. आज दिनांक 1 जानेवारी 2022 पासून आपण आपल्या 2 कोर्समध्ये 2 सेशन्स घेत आहोत. पहिलं सेशन दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये सरळ सेवेसाठी असेल आणि दुसरं जे सेशन असेल ते संध्याकाळी रात्री 9 ते 10 या 1 तासा वेळेत MPSCचं असेल. मग आताचं हे सेशन आहे हे सरळ सेवा आहे आणि यामध्ये सरळ सेवेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांची एक टेस्ट तुम्हाला दिलेली आहे आणि हे प्रश्न त्या टेस्टमध्ये होते. या प्रश्नांचा आता आपण ॲनालिसिस करत आहोत. ओके, मग चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. एक इडियम दिलेला आहे, या इडियमचा अर्थ विचारलेला आहे. इडियम आहे गिव्ह अ हँड आणि गिव्ह अ हँड या इडियमचा अर्थ होतो कोणाला तरी मदत करणे, कोणाला तरी सपोर्ट करणे, कोणाला तरी मदत करणे, असिस्ट करणे, हेल्प करणे किंवा सपोर्ट करणे, हा गिव्ह अ हँडचा अर्थ होतो. सो या ठिकाणी पहा, गिव्ह अ हँड म्हणजेच काय, मदत करणे. गिव्ह अ हँडचा अर्थ काय होतो, मदत करणे किंवा सपोर्ट करणे किंवा आधार देणे. सो या ठिकाणी गिव्ह अ हँडसाठी ऑप्शन 1 असिस्ट जे आहे हेच करेक्ट ऑप्शन होईल. दुसरं ऑप्शन आहे डोनेट ॲन ऑर्गन. आपल्या शरीराचा एखादा ऑर्गन असेल त्याला डोनेट करणे म्हणजे गिव्ह अ हँड होत नाही. त्यानंतर क्लॅप हँड, क्लॅप हँड म्हणजे टाळी वगैरे वाजवणे, या अर्थाने गिव्ह अ हँडचा अर्थ होत नाही. सो या ठिकाणी हे दोन्ही अर्थ होणार नाहीत. एनकरेज म्हणजे चांगल्या कामासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी सुद्धा होणार नाही. सो करेक्ट ऑप्शन होईल असिस्ट. क्लिअर. त्यानंतर यापुढे पुढचा प्रश्न होता वी रिस्पेक्ट यू बट वी डू नॉट ॲग्री डॉट 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 युअर आयडियाज. आता या सेंटेन्समध्ये पहा, वी रिस्पेक्ट यू, आम्ही तुमचा सन्मान करतो, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, बट वी डू नॉट ॲग्री परंतु आम्ही सहमत नाहीत युअर आयडियाज, तुझ्या ज्या आयडियाज आहेत किंवा तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्या आयडियाशी आम्ही ॲग्री नाहीत, त्या आयडियाशी आम्ही सहमत नाहीत. आता बघा, जेव्हा व्यक्तीसोबत आपण ॲग्री असतो तेव्हा ॲग्री नंतर विथ हा प्रेपोजिशन घेतला जातो. जेव्हा व्यक्तीसोबत आपण ॲग्री असतो तेव्हा ॲग्रीसोबत विथ हा प्रेपोजिशन घेतला जातो. परंतु व्यक्तीच्या ज्या काही कल्पना असतील, आयडियाज असतील, थॉट्स असतील, ओपिनियन्स असतील, यांच्याशी जेव्हा आपण ॲग्री असतो किंवा ॲग्री नसतो तेव्हा ॲग्री या शब्दासोबत आपण टू हे प्रेपोजिशन यूज करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी बघा, वी डू नॉट ॲग्री, आम्ही सहमत नाही, परंतु कोणाशी सहमत नाही, तुझ्या आयडियाजशी सहमत नाही. सो या ठिकाणी आयडियाशी सहमत नसल्यामुळे किंवा आयडियाशी सहमत नसल्यामुळे आयडियाज काय आहे त्या व्यक्तीच्या आहेत. त्या व्यक्तीचं ओपिनियन असेल, थॉट असेल, आयडियाज असेल, अशा वेळेस आपण ॲग्रीसोबत विथ वापरणार नाही, टू वापरणार. आणि फक्त जर यू असतं, व्यक्तीसोबत ॲग्री नसते तर आपण विथचा वापर केला असता. सो या ठिकाणी पहा, टू हे प्रपोजिशन करेक्ट राहील, बाय चुकीचं होईल, विथ येऊ शकत नाही, फॉर देखील येऊ शकत नाही. करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन A 2. सो वी रिस्पेक्ट यू, आम्ही तुमचा रेस्पेक्ट करतो, बट वी डू नॉट ॲग्री टू युअर आयडियाज, परंतु आम्ही तुमच्या आयडियाज, कल्पनांशी ॲग्री नाहीत, सहमत नाहीत. क्लिअर आहे. दुसरा प्रश्न सर्वांना. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करू शकतात, कोणता प्रश्न समजत नसेल ते. पुढील प्रश्न होता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. आपल्याला एक इडियम दिलेली आहे, याचा ॲप्रोप्रिएट मीनिंग काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. टू फाईट टूथ अँड नेल. टू फाईट टूथ अँड नेलचा अर्थ होतो प्राणपणाला लावून लढणे
एखादी लढाई असेल किंवा एखादी कॉम्पिटिशन असेल, जेव्हा आपण फाईट करतो किंवा जेव्हा आपण कम्पीट करतो, स्पर्धा करतो किंवा लढाई करतो, तेव्हा पूर्णतः प्राणपणाला लावून जेव्हा आपण लढतो त्याला म्हणतात टू फाईट लाईक टूथ अँड नेल. मग या ठिकाणी पहिलं ऑप्शन पहा, टू फाईट विथ ग्रेट फेरॉसिटी अँड इंटेन्सिटी. खूप इंटेन्सिटीने, तीव्रतेने जर आपण लढत असणार, पूर्ण प्राणपणाला लावून जर लढत असणार, तर त्याला म्हटलं जातं टू फाईट विथ ग्रेट फेरॉसिटी अँड इंटेन्सिटी. पूर्णतः तीव्रतेने लढाई जर आपण करत असू, पूर्ण प्राणपणाला लावून जर आपण लढाई करत असू, तर त्यालाच म्हटलं जातं टू फाईट टूथ अँड नेल. टू फाईट टूथ अँड नेल अत्यंत महत्त्वाचा इडियम आहे. सर्वांनी याचा अर्थ लक्षात ठेवायचा. प्राणपणाला लावून लढणे याला आपण म्हणू शकतो टू फाईट विथ ग्रेट इंटेन्सिटी ऑर ग्रेट फेरॉसिटी. त्यानंतर पुढचा ऑप्शन पहा, टू सायलेंटली लिव्ह द सीन ऑफ बॅटल. म्हणजे लढाईचं जे मैदान आहे ते मैदान सोडून पळून जाणे याला टू फाईट टूथ अँड नेल असं म्हणत नाही, म्हणून ऑप्शन बी आपलं चुकीचं होईल. टू कीप द एनिमी गेसिंग अबाउट द वेपन्स यूज. आपला शत्रू किंवा आपला दुश्मन नेमकी कोणती हत्यारं यूज करत आहेत याच्याबद्दल गेस करणे, याच्याबद्दल अंदाज लावणे किंवा याचा अंदाज बांधणे याला आपण फाईट टूथ अँड नेल असं म्हणत नाही. टू यूज अनयुज्युअल वेपन्स टू फाईट. फाईट करण्यासाठी जे हत्यारं लागतात त्या हत्यारांचा वापर न करता इतर दुसऱ्या हत्यारांचा वापर करणे याला आपण टू फाईट टूथ अँड नेल असं म्हणत नाही, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होतील. करेक्ट ऑप्शन आपलं होणार ऑप्शन ए. क्लिअर आहे सर्वांना? पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्सला एक छोटासा पार्ट आहे, त्याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे आणि सांगितलेलं आहे की जो अंडरलाईन पार्ट आहे त्याला इम्प्रूव्ह करा. म्हणजे तो चुकीचा असेल तर ऑप्शनमध्ये त्याच्या जागी कोणता बरोबर असेल ते त्या आपल्याला ठिकाणी लिहायचं आहे किंवा चूज करायचं आहे. इन केस नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड, जर हे बरोबर असेल आणि या ठिकाणी जर इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड नसेल तर सिलेक्ट नो इम्प्रूव्हमेंट ऑप्शन. इथे जर इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड नसली तर आपल्याला ऑप्शन डी हे उत्तर म्हणून द्यावं लागेल, नो इम्प्रूव्हमेंट. मग आता पहा, द प्रिझनर्स. प्रिझनर्स म्हणजे कोण? कैदी, ज्यांना तुरुंगात टाकण्यात आलेले आहेत असे सर्व कैदी प्रिझनर्स. आर केप्ट ॲट कॉन्स्टंट सर्व्हिलन्स. आर केप्ट ॲट कॉन्स्टंट सर्व्हिलन्स. आता बघा, कोणताही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जर कॉन्स्टंट सर्व्हिलन्समध्ये असेल किंवा CCTV सर्व्हिलन्समध्ये असेल तर कीप नंतर किंवा केप्ट नंतर आपण अंडर हे प्रपोजिशन यूज करत असतो. आपण बऱ्याचदा एखाद्या हॉटेलमध्ये जात असतो किंवा दुकानामध्ये असतो किंवा मॉलमध्ये असतो तेव्हा तिथे लिहिलेलं असतं की यू आर अंडर CCTV सर्व्हिलन्स. सो त्या CCTV सर्व्हिलन्सच्या अंडरमध्ये तुम्ही आहात. सो या ठिकाणी द प्रिझनर्स आर केप्ट ॲट कॉन्स्टंट सर्व्हिलन्स, या ठिकाणी चूक तुमच्या लक्षात आली असेल की केप्ट नंतर हा जो ॲट लिहिलेला आहे हा ॲट चुकीचा आहे. या ॲटच्या ऐवजी कोणता प्रेपोजिशन असायला हवा होता? अंडर हा प्रेपोजिशन असायला हवा होता. सो बघा, ऑप्शन एक ए मध्ये जर पाहिलं तर बाय लिहिलेलं आहे की जे चुकीचं आहे. ऑप्शन सी मध्ये ऑप्शन बी आहे हे, आणि हे सी आणि हे डी. सो ऑप्शन बी मध्ये केप्ट बरोबर आहे आणि अंडर हे प्रिपोजिशन बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी करेक्ट होणार. विथ लिहिता येणार नाही, ऑप्शन सी कॅन्सल. नो इम्प्रूव्हमेंट देता येणार नाही कारण हे चुकीचं आहे, म्हणून नो इम्प्रूव्हमेंट होणार नाही. अंडर जर आपल्याला केप्ट नंतर दिसतंय तर ते ऑप्शन बी मध्ये दिसतंय, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन होणार. द प्रिझनर्स आर केप्ट अंडर कॉन्स्टंट सर्व्हिलन्स. आणि या ठिकाणी दोन प्रश्न तुमचे तयार होत आहेत. हा जो शब्द आहे सर्व्हिलन्स, या शब्दाचं स्पेलिंग सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याला 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण डिवाइड करायचं. एक आहे SURVE, सर्वे म्हणून लक्षात ठेवायचं. त्यानंतर आजारी पडण्यासाठी आपण इल हा शब्द वापरतो आणि त्यानंतर ANCE हा प्रत्यय जोडायचा. सो हे 3 पार्टमध्ये स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळेस आपल्याला सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये स्पेलिंग मिस्टेक म्हणून प्रश्न विचारले जातात, तर त्यामध्ये सर्व्हिलन्स किंवा सॅटेलाइट या प्रकारचे शब्द विचारले जातात, म्हणून यांचं स्पेलिंग सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हा प्रश्न कळाला असेल. पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. Select the most appropriate option to fill in the blank. Sentences. The people of Rajasthan. राजस्थानची जी जनता आहे किंवा राजस्थानचे जे काही लोक आहेत, strictly ... to the traditional customs. आपण पाहिलं असेल की जे काही राजस्थानचे लोक आहेत ते आपले जे काही कस्टम आहेत,
परंपरा आहेत, ज्या काही संस्कृती आहेत, त्या संस्कृतीला पूर्णतः बांधलेले असतात, पूर्णतः त्या संस्कृतीचं ते जतनही करत असतात. मग बघा, द पीपल ऑफ राजस्थान स्ट्रिक्टली टू द ट्रेडिशनल कस्टम. पहिलं ऑप्शन जर आपण घेतलं तर पहिलं ऑप्शन आहे अपील, आणि अपीलचा अर्थ होतो कळकळीची विनंती करणे. तर राजस्थानचे लोक ट्रेडिशनलला किंवा ट्रेडिशनल कस्टम्स जे आहेत त्यांना कळकळीची विनंती करतात का? अर्थ आपल्याला मिळत नाहीये, आणि म्हणून ऑप्शन ए जे आहे ते या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही. अबाईड म्हणजे काय? एखाद्या नियमाने बांधील असणे. एखादा नियम किंवा एखादा रूल तयार करण्यात आलेला आहे आणि त्या नियमाने जेव्हा आपण बांधील असतो तेव्हा आपण अबाईड हा शब्द वापरतो. आपण या ठिकाणी अबाईड हा शब्द देखील वापरू शकलो असतो, परंतु अबाईड या शब्दानंतर आपल्याला बाय हा प्रेपोजिशन यूज करावा लागतो, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवायचं. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर टू हा प्रेपोजिशन येणार आहे, म्हणून आपल्याला अबाईड हा शब्द देखील घेता येणार नाही. आणि अप्लाय ट्रेडिशनल कस्टम्स जर घेतलं तर अप्लाय देखील आपण वापरू शकत नाही. मग 3 ऑप्शन आपले असेच कॅन्सल झाले, एकच ऑप्शन शिल्लक राहिला अडहेअर, आणि याच्यानंतर आपण टू हे प्रपोजिशन वापरतो. सो या ठिकाणी टू हे प्रपोजिशन आहे. म्हणजेच काय, राजस्थानची जनता जी आहे ती त्यांच्या संस्कृतीबद्दल कशी असते? बांधील असते. त्यांच्या संस्कृतीची ती नेहमी जोपासना करत असते. अडहेअर टू ट्रेडिशनल कस्टम्स. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय होणार? ऑप्शन डी होणार. ओके, समजतंय सर्वांना? काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली अडचण टाईप करू शकतात. पुढील प्रश्न पहा, फाइंड आउट द पार्ट दॅट कंटेन्स एन एरर. प्रश्न आहे, द फूड इन द न्यू इटरी इज मच बेस्ट द वन इन आर के पुरम. आता पहा, या ठिकाणी द फूड लिहिण्यात आलेलं आहे. फूड म्हणजे काय? अन्न. आणि फूडच्या आधी जनरली आपण आर्टिकल द चा वापर करत नाही, परंतु या ठिकाणी जे फूड आहे त्याला डेफिनेट करण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीने? कारण ते फूड कुठलं आहे? इन द न्यू इटरी. न्यू इटरी मधील फूड आहे, स्पेसिफाय केलेलं आहे, आणि म्हणून या ठिकाणी फूडच्या आधी आपण आर्टिकल द चा वापरू शकतो. सो हे करेक्ट आहे. फर्स्ट पार्टमध्ये एरर नाही. सो फर्स्ट पार्टमध्ये एरर नाही, तर आपलं उत्तर ऑप्शन सी होणार नाही. त्यानंतर पहा, इन द न्यू इटरी. इटरी म्हणजे काय? जे काही खानावळ असेल ते किंवा खाण्याचं स्थान जे असेल ते. सो या ठिकाणी इन द न्यू इटरी मध्ये देखील कोणताही एरर आपल्याला दिसत नाही, म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर होऊ शकत नाही. त्यानंतर पुढे बघा, अत्यंत बेसिक असा एरर करण्यात आलेला आहे की इज तर बरोबर आहे, मच देखील बरोबर आहे, परंतु मच नंतर हा जो बेस्ट शब्द वापरलेला आहे हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा एडजेक्टिव्ह आहे, आणि मच नंतर सुपरलेटिव्ह डिग्रीचं एडजेक्टिव्ह वापरलं जात नाही. मच नंतर फक्त कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एडजेक्टिव्ह वापरलं जातं. म्हणजे या बेस्टच्या ऐवजी इथे काय यूज करायला हवं होतं? बेटर असं यूज करायला हवं होतं, परंतु इथे काय यूज केलेलं आहे? बेस्ट यूज केलेलं आहे. तर हेच सर्वात मोठी चूक आहे, आणि इथे आपल्याला एरर दिसतोय. तर या पार्टमध्ये आपल्याला एरर दिसतोय इज मच बेस्ट, आणि इज मच बेस्ट आपल्याला जिथे दिसत असेल तेच आपलं करेक्ट ऑप्शन घ्यावं लागेल, कारण या पार्टमध्ये एरर आहे. आपल्याला विचारलेलं आहे की फाइंड द पार्ट दॅट कंटेन्स एरर. असा पार्ट शोधा की ज्यामध्ये एरर आहे. आपण शोधलेला पार्ट आहे इन मच बेस्ट दॅट. त्यानंतर इथे एरर नाही, म्हणून हे 3 जे आहेत हे 3 पार्ट्स अगदी योग्य आहे. या पार्टमध्ये एरर आहे, एरर असलेला पार्ट शोधायचा आहे, तो पार्ट ऑप्शन ए मध्ये आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा, रिचर्ड वोर अ ब्रॉड बेल्ट विथ शायनी बकल्स. आपण जो बेल्ट घालतो आणि त्याला जे बकल असतं, त्याला जो हुक असतो, त्याला जनरली आपण बकल असं म्हणत असतो. तर या ठिकाणी पहा, रिचर्ड काय आहे? सब्जेक्ट आहे. जास्त काही आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. रिचर्ड हा सब्जेक्ट आहे, वोर हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, आणि इथून पुढे जर आपण गेलो तर हा पूर्णतः काय आहे? ऑब्जेक्ट आहे. हा पूर्ण काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आपल्याला ज्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्या सेंटेन्सला 3 पार्ट मध्ये आपण विभागत असतो, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. मग आता आपल्याला सिंपली काय करायचं आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवायचा आहे. म्हणजे सुरुवात अब्रोड बेल्ट विथ शायनी बकल्सने झाली पाहिजे.
आणि ते जर आपण पाहिलं तर प्रत्येक ऑप्शनची सुरुवात पहा अ ब्रॉड बेल्ट विथ शायनी बकल्स पर्यंत झालेली आहे. म्हणजे इथपर्यंत तर कोणतंही ऑप्शन आपण कट करू शकत नाही, एलिमिनेट करू शकत नाही. आता हा वोर म्हणजे काय? वोर म्हणजे परिधान करणे, वोर म्हणजे घालणे. जो बेल्ट आपण घालतो त्याला वोर असा शब्द यूज केलेला आहे. वेअरचा अर्थ होतो घालणे, वोरचा अर्थ होतो V2 आणि वॉर्नचा अर्थ होतो V3. आता बघा, जे काही कपडे वगैरे आपण परिधान करतो त्याचा V1 काय आहे? वेअर. त्याचा V2 काय आहे? वोर. आणि याचा V3 काय आहे? वॉर्न. WORN. मग आता हा काय यूज केलेला आहे? V2 यूज केलेला आहे. आणि V2 जर यूज केलेला असेल तर आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना वॉज किंवा वर नंतर V3 घ्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी अ ब्रॉड बेल्ट विथ शायनी बकल्स जर आपण म्हटलं तर शायनी बकल्सचा जो काही बेल्ट आहे त्याची संख्या किती आहे? 1. मग 1 आहे म्हणून याच्यानंतर वॉज यूज करावा लागेल आणि ज्या ऑप्शनमध्ये वॉज असेल तेच ऑप्शन आपलं करेक्ट असेल. मग बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये हॅड दिलेलं आहे, सो हॅड चुकीचं म्हणून पहिलं ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही, करेक्ट पॅसिव्ह वॉइस होणार नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये वॉज दिलेला आहे, हे बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये वोर दिलेला आहे, सो हे चुकीचं आहे म्हणून ऑप्शन सी कॅन्सल होणार. चौथ्या ऑप्शनमध्ये बघा वॉज दिलेला आहे, म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर होऊ शकतं, एकतर बी किंवा डी. आता वॉज घेतल्यानंतर आपल्याला वोरचा V3 लिहावा लागेल आणि वोरचा V3 काय आहे? वॉर्न. म्हणजे वॉज नंतर आपल्याला जिथे वॉर्न दिसेल तेच आपलं करेक्ट ऑप्शन असू शकतं. मग इथे बघा वियर लिहिलेलं आहे फर्स्ट फॉर्म, सो हे चुकीचं आहे. हे चुकीचं असल्यामुळे बी कॅन्सल झालं. ए बी सी तीनही कॅन्सल झाले, एकच शिल्लक राहिलं ऑप्शन डी. आणि इथे आपण पाहू शकतो बघा वॉज नंतर वॉर्न काय आहे? V3 आहे. त्यानंतर बाय लिहिलं जाईल आणि बाय नंतर या सेंटेन्सचा जो सब्जेक्ट आहे तो इकडे ऑब्जेक्ट होईल. सब्जेक्ट आहे आपला रिचर्ड, आता इथे ऑब्जेक्ट झाला आपला रिचर्ड, फुल स्टॉप देऊन हे करेक्ट पॅसिव्ह वॉइस आपला झालेला आहे ऑप्शन डी मध्ये. क्लिअर आहे सर्वांना? कुणाला काही अडचण असेल तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे काही प्रॉब्लेम असेल तो आपण टाईप करू शकता. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे? चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. एक सेंटेन्स आहे त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटेन्स काय आहे? आय लिव्ह इन मुंबई शी सेड. अत्यंत सोपं सेंटेन्स आहे, तिने म्हटलेलं आहे, सो शी सेडने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होणार. सो पहा, शी सेड या ठिकाणी लिहिलेलं आहे, इथे सेज म्हटलेलं आहे, सो हे सेज चुकीचं आहे म्हणून ऑप्शन बी कॅन्सल होणार. इथे सेड आहे, इथे देखील सेड आहे, बरोबर आहे. सेड नंतर दॅट लिहावा लागणार. इथे दॅट आहे, अगदी बरोबर. इथे दॅट आहे, अगदी बरोबर. इथे दॅट आहे, अगदी बरोबर. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असलेला सेंटेन्स कशाने सुरू झालेला आहे? आय ने सुरू झालेला आहे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असलेलं सेंटेन्स जर आय ने सुरू होत असेल तर हे आय आपल्याला लिहावा लागत नाही. हा आय सरळ सरळ रिपोर्टेड कडे जातो आणि रिपोर्टेडचा जो काही सब्जेक्ट आहे तो पिकअप करतो. म्हणजे या आयच्या ऐवजी आपल्याला काय लिहावा लागेल? दॅट नंतर शी लिहावा लागेल. मग दॅट नंतर जिथे शी लिहिलेलं असेल तेच आपलं करेक्ट ऑप्शन असेल. बघा, इथे शी लिहिलेला आहे आणि इथे सुद्धा शी लिहिलेला आहे, परंतु हे कॅन्सल केलेलं आहे. इथे देखील शी लिहिलेलं आहे, इथे देखील शी लिहिलेलं आहे, अगदी बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण या ठिकाणी लिव्ह हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि जेव्हा V1 असेल तेव्हा त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण V2 लिहित असतो. म्हणजे लिव्ह हा जर V1 आहे तर V1 चा V2 होणार, म्हणजे लिव्हचा लिव्ड लिहावा लागणार, म्हणजे लिव्हला डी लावावा लागणार. सो या ठिकाणी पहा, शी नंतर हॅड लिहिलेलं आहे की जे चुकीचं आहे म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होणार. इथे वॉज लिहिलेलं आहे आणि हे ऑलरेडी कॅन्सल आहे. इथे लिव्ड हा V2 आहे म्हणजे हे अगदी बरोबर आहे. इथे हॅज आणि बीन आणि लिव्हिंग असं लिहिलेलं आहे तर हे पूर्णतः चुकीचं आहे आणि हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन डी कॅन्सल होणार. ए कॅन्सल झालं, बी कॅन्सल झालं, डी कॅन्सल झालं, एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन सी आणि हेच आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच असलेलं ऑप्शन आहे. शी सेड दॅट शी लिव्ड इन मुंबई हे आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच झालं. शी सेड आय लिव्ह इन मुंबई या डायरेक्ट स्पीच सेंटेन्स. क्लिअर आहे? कोणा काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपला जो काही डाऊट असेल तो तुम्ही विचारू शकता. पुढील प्रश्न घेऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम. इडियम वर असलेला तिसरा प्रश्न. अ फिश आउट ऑफ वॉटर. खूप वेळेस MPSC सरळ सेवा परीक्षांमध्ये हा इडियम आपल्याला विचारण्यात आलेला आहे. अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय? अनकम्फर्टेबल सिच्युएशन.
एक अशी सिच्युएशन आहे की जिथे तुम्ही असुरक्षित असं फील करत आहात. मग बघा, फील अनकम्फर्टेबल जर पाहिलं तर ते ऑप्शन ए मध्येच आहे आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार. फील ॲज यू आर अनेबल टू ब्रीथ, असं फील करणे की जिथे तुम्ही श्वास घेऊ शकत नाही, हा त्याचा शब्दशः अर्थ घेता येणार नाही. फील कम्फर्टेबल हा त्याचा विरुद्ध अर्थ होईल. अ फिश आउट ऑफ वॉटर, एखादी फिश जर वॉटरच्या बाहेर आली तर तिच्यासाठी ती एक अनकम्फर्टेबल सिच्युएशन क्रिएट होते. सो कम्फर्टेबल होत नाही म्हणून ऑप्शन सी कॅन्सल होणार. फील लाईक गोईंग अनफॅमिलियर प्लेसेस, अशा ठिकाणी जाणे की जिथे तुम्ही अनफॅमिलियर आहात किंवा तुम्हाला असं फील होत आहे की तुम्ही कुठे जात आहात, अनफॅमिलियर प्लेसेसला जात आहात, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन डी कॅन्सल झालं, ऑप्शन सी कॅन्सल झालं, बी कॅन्सल झालं. करेक्ट उत्तर होणार आपलं ऑप्शन ए, फील अनकम्फर्टेबल, दॅट मीन्स अ फिश आउट ऑफ वॉटर. त्यानंतर आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ऑबेस. या शब्दाचा अर्थ होतो जाड किंवा फॅट. जो व्यक्ती जाड आहे, जो व्यक्ती स्टाउट आहे, जो व्यक्ती फॅट आहे, जो व्यक्ती चरबीयुक्त आहे, त्याला ऑबेस असं म्हटलं जातं. आणि याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे, तर तो जो जाड आहे त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय होणार, स्लिम होणार. ऑप्शन ए मध्येच आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर लार्ज म्हणजे मोठा, हे होऊ शकत नाही. स्टाउट म्हणजे काय, जाड. स्टाउट म्हणजे देखील काय होतं, जाड होतं. आणि स्मॉल म्हणजे काय होतो, छोटा होतो. परंतु ओबेसचा अर्थ जर जाड असेल तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द अँटॉनिम जो होणार तो काय होणार, स्लिम होणार. क्लिअर आहे सर्वांना? सोपा प्रश्न होता. यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आपल्याला एक असा शब्द ऑप्शन ओळखायचा आहे की जे ऑप्शनमध्ये स्पेलिंग चुकीचं लिहिलेलं आहे. इथे बघा, इन्फेक्शनचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे, बॅरिकेडचं स्पेलिंगही अगदी बरोबर आहे, इनोव्हेशनचं स्पेलिंगही बरोबर आहे. हे शब्द जो आहे, प्रेशियस शब्द आहे हा, याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. प्रेशियस या शब्दाचं स्पेलिंग या पद्धतीने होतं. याचा अर्थ होतो मूल्यवान, प्रेशियस. ओके, आणि हे स्पेलिंग जे आहे हे चुकीचं आहे. सो हाही अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम अँड द इडियम इज टू बी लाईट इयर्स अवे. टू बी लाईट इयर्स अवे किंवा ही इज लाईट इयर्स अवे किंवा सन इज लाईट इयर्स अवे, याचा अर्थ असा होतो की जो मानवांपासून अत्यंत लांब आहे की किंवा जो मानवांच्या पोहोचण्याच्या फार दूर आहे किंवा मानवांपासून जो अत्यंत दूर आहे, लांब आहे, त्याला जनरली आपण लाईट इयर्स अवे असं म्हणत असतो. सो टू बी टू डिस्टन्स, टू बी टू डिस्टंट म्हणजे खूप दूर असणे, खूप लांब असणे. फॉर ह्युमन बिंग्स टू रीच, जिथे ह्युमन बिंग सुद्धा पोहोचू शकत नाही. सो हेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे, टू बी लाईट इयर्स अवे. त्यानंतर आहे अन अनलाइकली इव्हेंट दॅट हॅपन्स सडनली. एक असा इव्हेंट की जो सडनली झाला परंतु त्याची कोणी अपेक्षा सुद्धा केली नव्हती, असं याचं एक्सप्लेनेशन होत नाही. अन एक्स्ट्रीमली लॉंग फ्रॉम नाऊ इन द पास्ट ऑर फ्युचर. पास्टमध्ये खूप काही लांब असेल किंवा फ्युचरमध्ये खूप दूरवर असेल त्यासाठी देखील वापरू शकत नाही. जनरल व्ह्यू जो आहे बघा, आपण लाईट इयर ही संज्ञा आपल्या भूगोलमध्ये वापरत असतो. लाईट इयर्स, ओके, प्रकाश वर्ष आपण असं म्हणत असतो. सो प्रकाश वर्ष म्हणजे इतका मोठा तो लांब पल्ला आहे की तो मानवी जीवनाच्या किंवा मानवाच्या पोहोचच्या दूर आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी मानव फार महत्वाचा आहे आणि इथे दिलेला आहे ह्युमन बिंग्स टू रीच. सो बघा, टू बी टू डिस्टन्स फॉर ह्युमन बिंग टू रीच म्हणजे जिथे मानव सुद्धा पोहोचू शकत नाही. अन एक्स्ट्रीमली लॉंग टाइम हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. वेन समथिंग सेम्स लाईक इट इज अबाउट टू हॅपन इन द नियर फ्युचर. असं वाटतंय की काहीतरी आपल्या नजीकच्या काळामध्ये किंवा फ्युचरमध्ये किंवा भविष्यात काहीतरी घटना घडणार आहे, त्यासाठी आपण लाईट इयर्स अवे असं म्हणत नाही. सो लक्षात ठेवायचं की जे मानवी पोहोचच्या दूर असेल त्याला आपण लाईट इयर्स अवे असं म्हणत असतो. यानंतर पुढचा प्रश्न होता आपला, choose the appropriate preposition for the given sentence and the sentence is she was charged. चार्ज या शब्दाचा अर्थ होतो आरोप करणे, आरोपित करणे. आपण चार्ज शीट हा शब्द ऐकलेला असेल की जिथे जी शीट असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस जे असतात ती लावली जातात.
सो चार्ज्ड या शब्दानंतर किंवा चार्ज या शब्दानंतर आपण विथ या शब्दाचा वापर करत असतो. सो ओव्हर चुकीचं आहे, बाय चुकीचं आहे, ॲट चुकीचं आहे, विथ ऑप्शन डी मध्ये दिसतोय आणि म्हणून विथ ऑप्शन डी करेक्ट असणार. शी वॉज चार्ज्ड विथ मर्डर, म्हणजे तिच्यावर मर्डरचा चार्ज लावण्यात आला किंवा तिच्यावर मर्डरचा आरोप करण्यात आला. सोपा प्रश्न होता. यानंतर पुढचा प्रश्न होता आपला आय डॉट 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 अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक ॲट द मोमेंट. सो या सेंटेन्समध्ये बघा आपल्याला जी हिंट मिळते ती ही आहे ॲट द मोमेंट, आणि ॲट द मोमेंट असेल तर हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण एमेजार आय एन जी यूज करतो. सुरुवात आयने झालेली आहे म्हणून एम यूज करणार आणि एम यूज करणार तर याच्यानंतर जो काही व्हर्ब असेल तो व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये येणार, आय एन जी फॉर्ममध्ये येणार. तो व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये येणार, आय एन जी फॉर्ममध्ये येणार. मग एम प्लस आय एन जी आपल्याला कुठे दिसते तर ऑप्शन 1 मध्ये दिसत नाहीये. एम प्लस रीडिंग आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसतंय आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होणार. आय एम रीडिंग अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक ॲट द मोमेंट. ॲट द मोमेंटमुळे आपल्याला हिंट दिलेली गेलेली आहे. ॲट द मोमेंटमुळे आपल्याला कळालं की इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जो आहे तो यूज करायचा आहे. सो सी येणार नाही, डी येणार नाही, करेक्ट ऑप्शन आपलं काय होणार, बी होणार. यासाठी टेन्स चॅप्टर आपण व्यवस्थितरित्या पाहायचे आहेत. जे रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये आहेत ते देखील व्यवस्थित पाहायचे आहेत. Choose the correct meaning of the given word and the word is placket. प्लॅकेट या शब्दाचा अर्थ काय होतो? प्लॅकेट या शब्दाचा अर्थ होतो शांत करणे. प्लॅकेट या शब्दाचा अर्थ काय होतो? शांत करणे. ज्याला आपण म्हणू शकतो टू काम किंवा टू कूल किंवा याला आपण म्हणू शकतो टू पॅसिफाय. एखादा व्यक्ती खूप हिंस्र असेल किंवा खूप राग करत असेल त्याला शांत करण्यासाठी आपण टू काम, टू कूल, टू पॅसिफाय किंवा टू प्लॅकेट हे शब्द देखील यूज करू शकतो. मग बघा व्हॅकेट म्हणजे काय, हा तर सारखा वाटणारा शब्द आहे परंतु हे उत्तर होणार नाही. व्हॅकेट म्हणजे खाली करणे किंवा रिकामे करणे. रिमूव्ह म्हणजे काय, काढून टाकणे. सूद या शब्दाचा अर्थ होतो शांत करणे. सूद या शब्दाचा अर्थ काय होतो, शांत करणे. सो या ठिकाणी हे सर्व सिनॉनिम्स आहेत. हे सर्व काय आहेत, सिनॉनिम्स आहेत. कोणत्या शब्दाचे, प्लॅकेट या शब्दाचे. टू काम, टू कूल, टू पॅसिफाय, टू सूद और टू प्लॅकेट. त्यानंतर विंडिकेट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला अपमानजनक शब्द वापरणे त्याला आपण विंडिकेट असं म्हणत असतो. क्लिअर. सो या ठिकाणी ऑप्शन सी जे आहे तेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. सूदचा अर्थ होतो शांत करणे, पॅसिफायचा अर्थ होतो शांत करणे, कूल किंवा काम तर सर्वांना माहितीच आहे, जनरल वर्ड्स आहेत. आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे फाइंड द ऑड मॅन आउट. आपल्याला 4 शब्दांपैकी एक असा शब्द ओळखायचा आहे की जो त्या बाकीच्या शब्दांपैकी पूर्णतः वेगळा असेल. आता बघा रेटिसेंट या शब्दाचा अर्थ होतो फार कमी बोलणारा. रेटिसेंट या शब्दाचा अर्थ होतो फार कमी बोलणारा व्यक्ती. लोकेशियस या शब्दाचा अर्थ होतो खूप जास्त बोलणारा व्यक्ती. रेटिसेंट म्हणजे काय, जो फार कमी बोलतो, जे मोजकं आहे तेच बोलतो. आणि लोकेशियस काय, जे बिनकामाचं आहे तेही बोलत असतो, त्याला लोकेशियस असं म्हणतात. टॅसिटन म्हणजे काय, कमी बोलणारा व्यक्ती. टॅसिटन म्हणजे काय, कमी बोलणारा व्यक्ती. आणि एंट्रोवर्ट सुद्धा काय, कमी बोलणारा व्यक्ती, की सर्व काही त्याच्या मनात चालू असतं, जनरली त्याच्या चेहऱ्यावर किंवा फेसवर ते येत नाही किंवा तो बोलत नाही. मग जर आपण पाहिलं तर रेटिसेंट, टॅसिटन आणि एंट्रोवर्ट हे एकाच प्रकारचे शब्द आहेत, कमी बोलणारे व्यक्ती. आणि लोकेशियस हा एक असा वेगळा शब्द आहे की तो जास्त बोलणाऱ्या व्यक्ती, जास्त बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल यूज केला जातो. सो करेक्ट ऑप्शन आपल्याला हेच देता येईल, लोकेशियस ऑप्शन बी. हा ऑड शब्द आहे या 4 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन वर्ड्स और सेंटेन्स. देर वॉज डॉट 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 साइन बोर्ड. बघा आपण एखाद्या दुकानामध्ये जातो तर तिथे समोर जो बोर्ड लावलेला असतो जनरली त्याला आपण साइन बोर्ड असं म्हणत असतो. आणि साइन बोर्ड आहे मग साइन बोर्डसाठी आपण एकतर आर्टिकल ए चा वापर करणार किंवा आर्टिकल द चा वापर करणार. सो देर वॉज ए साइन बोर्ड किंवा देर वॉज द साइन बोर्ड. आणि त्यानंतर पहा या ठिकाणी ॲट एंट्रन्स लिहिलेला आहे. सो एंट्रन्ससाठी आपण ॲन हे आर्टिकल यूज करणार, कारण एंट्रन्स जेव्हा आपण प्रनंस करतो तेव्हा ए असा उच्चार निघतो. ए हा वॉवल साऊंड आहे.
परंतु इथे जर आपण पाहिलं की एंट्रन्स नंतर ऑफ आणि द बुटीक असं लिहिलेलं आहे. एंट्रन्स नंतर ऑफ शब्द आहे, त्यानंतर द वापरलेला आहे, त्यानंतर बुटीक वापरलेला आहे. म्हणजे इतकं क्लिअर आहे की एंट्रन्स नंतर ऑफ हा शब्द वापरल्यामुळे एंट्रन्स सोबत चा वापर होणार नाही. एंट्रन्स सोबत कशाचा वापर होईल? द चा वापर होईल. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे की क्लिअरली कळलेलं आहे की शेवटच्या ऑप्शनमध्ये किंवा शेवटच्या ब्लँकमध्ये द येईल, त्यामुळे असं ऑप्शन शोधायचं की जिथे आपल्याला द मिळेल. तर पहा, पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला द मिळतंय शेवटी, आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये ए मिळतोय, चुकीचं आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये ॲन मिळतंय, चुकीचं आहे. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आपल्याला द मिळतोय. ओके, आता आपल्याला म्हणजे ए किंवा डी पैकी आपल्याला शोधायचं आहे काय येणार. तर आता पहा, इथे ॲन लिहिलेला आहे आणि इथे जो आहे तो ए किंवा दच येऊ शकतो, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होणार. मग आता या ठिकाणी पहा, ऑप्शन डी जे आहे तेच करेक्ट होणार. म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो, देर वॉज ए साइन बोर्ड किंवा देर वॉज द साइन बोर्ड ॲट द एंट्रन्स ऑफ द बुटीक इन्फॉर्मिंग पासर बायस. रस्त्याने जाणारे जे लोक आहेत त्यांना ते इन्फॉर्म करतं अबाउट इट्स लॉन्च नेक्स्ट मंथ, की नेक्स्ट मंथमध्ये ते बुटीक जे आहे ते लॉन्च होणार आहे. मग या परिस्थितीत आपण इथे द जो आहे तो काढू शकतो आणि एला आपण घेऊ शकतो. क्लिअर आहे सर्वांना? तर या पद्धतीने आपण हा आर्टिकलचा प्रश्न इथे पाहिलेला आहे. यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट ट्रान्सफॉर्म्स द गिवन सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग अँड सेंटेन्स इज दे फीड द सील्स ॲट द झू ट्वाइस अ डे. आता बघा, दे काय आहे? सब्जेक्ट आहे. फीड काय आहे? व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. द सील्स काय आहे? एक ऑब्जेक्ट आहे. आणि ॲट द झू ट्वाइस अ डे या काय आहेत? प्रपोजिशनल फ्रेजेस आहेत. मग यांना करेक्ट चेंज करणारा सेंटेन्स कोणता ते आपल्याला चेक करायचं आहे. मग पहा, प्रत्येक सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे? द सील्सने झालेली आहे, द सील्सने झालेली आहे, द सील्सने झालेली आहे. आता इथे बघा, फीड काय आहे? व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे आर बिंग फेड असं लिहिलेलं आहे, इथे वर फीड लिहिलेलं आहे, इथे आर फेड लिहिलेलं आहे आणि इथे हॅव फेड लिहिलेलं आहे. आता पहा, आर नंतर बिंग नंतर फेडचा वापर चालू शकतो, परंतु वर नंतर डायरेक्ट फीड आपण वापरू शकत नाही. म्हणजे ऑप्शन बी काय होणार? कॅन्सल होणार. त्यानंतर आर नंतर फेड बरोबर आहे, हॅव नंतर या ठिकाणी फेड जो आहे तो देखील बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे कळतंय की सेंटेन्सला चेंज द व्हॉइस टाईप करण्यात आलेला आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स ॲक्टिव्हमध्ये आहे, याला आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं आहे. हे आपल्याला चारही ऑप्शन्समधून दिसतंय. मग आता हा जर V1 आहे, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, तर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म एम-इज-आर प्लस V3 मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे आपल्याला सील्स नंतर एम किंवा इज किंवा आर यूज करावा लागणार, परंतु सील्स एकापेक्षा जास्त आहे म्हणून आपल्याला आर नंतर V3 यूज करावा लागणार. तर या ठिकाणी आर आहे, परंतु आर नंतर बिंग चुकीचं आहे, कारण डायरेक्ट V3 हवा होता, मग ऑप्शन ए कॅन्सल झालं. इथे आर नंतर डायरेक्ट V3 फेड आहे, म्हणजे हे बरोबर होणार. इथे आर नाही, हॅव आहे, सो हे चुकीचं होणार. सो ऑप्शन डी कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी, द सील्स आर फेड ट्वाइस अ डे ॲट द झू. या पद्धतीने ऑप्शन सी जे आहे तेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर? यानंतर आपण घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, मॅन डॉट 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 हाऊ टू रीच द मोस्ट डिस्टंट प्लॅनेट्स. आता बघा, मॅन लिहिलेला आहे आणि ए आहे मॅनमध्ये, म्हणजे हा एक व्यक्ती आहे. आणि एक व्यक्तीसाठी पहा, आपण डिडंटचा वापर करू शकतो, परंतु डिडंट नंतर V2 चा वापर होत नाही, डिडंट नंतर V1 चा वापर होतो. म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे, हे घेता येणार नाही. त्यानंतर दुसरं ऑप्शन पहा, मॅन नंतर आपण हॅझंटचा वापर करू शकतो, परंतु हॅझंट नंतर V3 वापरणार, V2 वापरला जाणार नाही, म्हणून ऑप्शन बी कॅन्सल होणार. मॅन नंतर आपण डू नॉट वापरू शकत नाही, सो डू नॉट चुकीचं होईल. मॅन नंतर आपण डज नॉट वापरू शकतो, डज नॉट नंतर नो हा V1 आहे, तो देखील वापरू शकतो. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन होईल. मॅन डज नॉट नो हाऊ टू रीच द मोस्ट डिस्टन्स प्लॅनेट्स. माणसाला हे माहिती नाहीये की जे फार लांबवर असलेले प्लॅनेट्स, ग्रह जे आहेत त्यांच्यावर कसं पोहोचायचं, तिथे कसं जायचं, हे माणसाला अजूनही माहिती नाही, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. अँड द लास्ट क्वेश्चन इज, लास्ट इयर आय डॉट डॉट डॉट
डाऊन द स्टेअर्स वन डे. आता पहा, हिंट देण्यात आलेली आहे लास्ट इयर, आणि जेव्हा लास्ट इयर असं असेल तेव्हा आपण पास्ट इंडेफिनेट टेन्सचा वापर करतो. पास्ट इंडेफिनेट टेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट असेल आणि सब्जेक्ट नंतर काय लिहिलेला असेल, V2 लिहिलेला असेल, व्हर्बचा सेकंड फॉर्म असेल. सो इथे सब्जेक्ट आहे आय. आता आय नंतर फक्त आपल्याला व्हर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. हॅव हा व्हर्बचा सेकंड फॉर्म नाही, कॅन्सल. फेल हा V2 आहे, व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणून बी हेच बरोबर असेल. फेल्ड जो आहे असा कोणताही V1 किंवा V2 किंवा V3 नाही, हा चुकीचाच शब्द आहे. आणि फॉलन जो आहे हा फॉलन आहे V3, परंतु आपल्याला सब्जेक्ट नंतर फक्त V2च लागणार आहे. इथे फक्त आपल्याला V2च घ्यावा लागेल. सो हा V3 घेता येणार नाही, म्हणून फॉलन चुकीचं असेल. सो लास्ट इयर आय फेल डाऊन द स्टेअर्स वन डे. मागच्या वर्षी एका दिवशी मी पायऱ्यांवरून पडलो होतो, खाली पडलो होतो. तर अशा पद्धतीने हे आपण 20 क्वेश्चन्स दिलेले होते. बघा, अजून सुरुवातीच्या टेस्ट आहेत म्हणून आपण अत्यंत मॉडरेट लेवलचे प्रश्न देत आहोत. इझी प्रश्न नाही आहेत, ॲडव्हान्स टाईपचे क्वेश्चन्स देखील नाही आहेत. हे मॉडरेट मध्यम प्रकारचे प्रश्न आहेत. आणि हळूहळू जसं आपली एक एक टेस्ट पुढे जाणार, जसं जसं आपण ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट घेत जाणार, तसं तसं आपल्या टेस्टचा जो दर्जा आहे तोही वाढत जाईल. जी लेवल आहे ती अधिकाधिक डिफिकल्ट करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. परंतु आपली जी मर्यादा आहे किंवा आपलं जे लिमिटेशन आहे ते सरळ सेवेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की आपल्या कोर्समध्ये लाईव्ह सेशन कोलन करून म्हाडा स्पेशल सिरीज असं जे फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला या सर्व टेस्ट पाहायला मिळतील. तिथून तुम्ही ऑफलाईन टेस्टही देऊ शकतात, ऑनलाईन टेस्टही देऊ शकतात, आणि प्रत्येक टेस्टचं खाली व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला ॲनालिसिस देखील करून दिलेलं आहे, जेणेकरून या प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या प्रश्नांमध्ये कोणत्या प्रकारचं पॅटर्न असू शकतं, त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं, पॅटर्न म्हणजे नेमका कोणता कन्सेप्ट असू शकतो, संख्या किती असू शकते कोणकोणत्या टॉपिकवरच्या प्रश्नांची, किंवा त्या ठिकाणी कोणता नियम असेल, कोणता कन्सेप्ट असेल, किंवा कोणता एक्सेप्शन असेल, किंवा कोणती कॉमन मिस्टेक असेल, किंवा ऑप्शन कशा प्रकारे डिझाईन केलेले असतील, या सर्व गोष्टींचा अंदाज तुम्हाला या सर्व ऑनलाईन टेस्टमधून येणार आहे. तर जसं जसं आपण एक एक टेस्ट देत जाणार तसं तसं आपल्याला ही एक सवय होत जाणार, आणि या सवयीचा जो भाग आहे या सवयीतून आपली ही एक चांगला जो इंटरेस्टिंग पार्ट आहे इंग्रजीचा तो तुमचा व्यवस्थित होत जाईल, आणि परीक्षेबद्दलची जी काही भीती आहे ती भीती थोडी 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 कमी होईल. आणि नक्कीच एक दिवस असा येईल की तुम्ही फार बोल्डली किंवा कॉन्फिडेंटली या सर्व प्रश्नांना सामोरं जाणार, या प्रश्नांची अचूक उत्तरं लिहून येणार, आणि मॅक्सिमम मार्क्स तुम्ही या विषयामध्ये घेणार. तर आता सरळ सेवेचं हे जे सेशन आहे हे दररोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे. जास्तीत जास्त जेवढे विद्यार्थी असतील, मित्रमंडळी असतील, ते सर्वांनी लाईव्ह अटेंड करण्याचा प्रयत्न करा. आणि लाईव्ह जर अटेंड होत नसेल तर मग तुम्ही लाईव्ह झाल्यानंतर हे जे सेशन रेकॉर्डेड म्हणून तुम्हाला अपलोड करून दिलं जातं याच फोल्डरमध्ये, तिथे तुम्ही रेकॉर्डेड सेशन म्हणून देखील पाहू शकतात. तर आता भेटूया आपण रात्री 9 वाजता आपल्या MPSCच्या सेशनमध्ये. आज फक्त इतकंच. थँक्यू सो मच.